आज आपण वर्ग 8वा विषय इतिहास प्रकरण 5वे सामाजिक व धार्मिक प्रबोधन शिकणार आहोत. या पाठामध्ये आपण भारतात घडून आलेल्या सामाजिक व धार्मिक प्रबोधनाचं प्रबोधन म्हणजे सुधारण्याबद्दल शिकणार आहोत की कशा पद्धतीने सामाजिक ज्या खूप प्रथा होत्या, सामाजिक जे दोष होते आपले, धार्मिक जे दोष होते, धार्मिक ज्या काही कमतरता होती आपल्या देशामध्ये, तर त्या कशा दुरुस्त करून कशा पद्धतीने हे प्रबोधन आपल्या देशामध्ये घडून आलं याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. तर इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्त्वज्ञान यांचा प्रसार झाला. ज्या पद्धतीने भारतामध्ये इंग्रजी शिक्षण सुरू केलं इंग्रजांनी, त्या इंग्रजी शिक्षणाबरोबरच जसं हे इंग्रजी शिक्षण पसरत गेलं, नवीन नवीन विचार, नवीन कल्पना, नवीन तत्त्वज्ञान याचा सुद्धा प्रसार झाला. तसेच पाश्चिमात्य विचार म्हणजे पश्चिमेकडले विचार, तिथली संस्कृती याची भारतीयांना ओळख झाली. त्यामुळे भारतीय समाजाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक व सांस्कृतिक या सर्व क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडून आले. तर हे बदल कसे घडले, कोणी घडवून आणले हे बदल, हे आपण या पाठात अभ्यासणार आहोत. भारतीय समाजाचे मागासलेपण, त्यांच्या अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, उच्च नीचतेच्या भ्रामक कल्पना, भ्रमावर आधारित कल्पना, ज्याला काही आधार नाही आहे अशा आधारावर उच्च नीचता म्हणजेच काय की एखादा व्यक्ती वरिष्ठ, एखादा व्यक्ती कनिष्ठ, एखादा व्यक्ती श्रेष्ठ, एखादा व्यक्ती कमी महत्त्वाचा, अंधश्रद्धा, डोळे बंद करून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे, रूढीप्रियता, जी रूढी चालत आलेली आहे, ज्या परंपरा चालत आल्या आहेत त्याच समोरच्या नंतरच्या पिढीने सुद्धा त्याच परंपरा पूर्ण करणे, जातीभेद, जातीच्या नावावरून लोकांमध्ये भेद करणे, समाजात भेदभाव करणे, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव, चौकस म्हणजे जागरूक राहणे, चिकित्सक म्हणजे कोणत्याही गोष्टीमागचं कारण शोधून काढणे, ही वृत्ती भारतामध्ये नव्हती. याची जाणीव सुशिक्षित समाजाला आता हळूहळू होऊ लागली. देश प्रगतीपथावर नेण्यासाठी भारतीय समाजातील हे दोष, या अनिष्ट प्रवृत्तींचं निर्मूलन करणे, यांना मुळासकट उपटून काढणे, याला मुळासकट नष्ट करणे, हे महत्त्वाचं ध्येय या लोकांना वाटू लागलं. मानवता, समता, बंधुता या तत्वावर आधारित नवीन समाजाची निर्मिती करायची गरज या सगळ्या नवशिक्षित व सुशिक्षित समाजाला वाटू लागली. भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करून आले, लोकांना त्या गोष्टी सांगू लागले. तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असं म्हणतात. म्हणजे आपण थोडक्यात प्रबोधन म्हणजे सुधारणा, प्रबोधन म्हणजे जागृती, प्रबोधन म्हणजे चुकीच्या भ्रामक कल्पना, समजुती यांना दूर करून समाजाला पुन्हा प्रगतीकडे घेऊन जाणे, यालाच आपण प्रबोधन असं म्हणू. तर भारतामध्ये हे जे काही घडून आलं वैचारिक जागृती, या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असं म्हणतात. तर विद्यार्थ्यांनो, त्यानंतरचा मुद्दा आहे धर्म सुधारणा व समाज सुधारणेचे पर्व. पर्व म्हणजे काळ, म्हणजे कोणत्या काळामध्ये ही धर्म सुधारणा व समाज सुधार घडून आला ते बघू आपण. ब्राह्मो समाज. राजा राममोहन रॉय यांनी इसवी सन 1828 मध्ये बंगाल प्रांतामध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. हा ब्राह्मो समाज जो आहे, हा बंगाल प्रांतामध्ये 1828 मध्ये राजा राममोहन रॉय यांनी स्थापन केला. त्यांनी अनेक भाषा व धर्माचा अभ्यास केला. त्यातूनच त्यांची अद्वैतवादी विचारसरणी विकसित झाली. एकेश्वरवाद, अद्वैतवाद म्हणजे देव एकच आहे किंवा देवाला आपण जे मानतो, देव त्या स्वरूपाचा नाहीच आहे. ठीक आहे, अशी एक विचारधारा आपल्या समोर त्यांनी मांडली. एकेश्वरवाद, देव एकच आहे, जगामध्ये एकच देव आहे जो सगळ्या लोकांना सांभाळत आहे. उच्च नीच असा भेदभाव न पाळणे, कर्मकांडास विरोध, कर्मकांड म्हणजे जे आपण पूजापाठ करतो, त्या पूजापाठामध्ये होम हवन करतो, त्यात पैसा खर्च करतो, अंधश्रद्धा करतो, ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी विरोध केला. प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्राह्मो समाजाची तत्त्वे होती. म्हणजे प्रार्थनेचा मार्ग आपण अवलंबला पाहिजे, ज्यामध्ये आपण प्रार्थना करू शकू, ज्यामध्ये आपल्याला प्रार्थनेनेच आपण आपला जो निर्माता आहे, आपला जो देव आहे, त्याच्याशी आपण संपर्क साधू शकतो, त्याच्याजवळ जाऊ शकतो. या सगळ्या तत्वांना राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं. राजा राममोहन रॉय यांनी सतीप्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना विरोध केला. म्हणजे आधीच्या काळामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धती होत्या ज्या ऑब्व्हियसली कोणासाठी होत्या, स्त्रियांसाठी जाचक होत्या. सतीप्रथा, पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या चितेवर जिवंतपणे अग्नीत जाणे, अग्नीमध्ये शिरणे किंवा चितेवर बसणे आणि
आपला देहाचा त्याग करणे म्हणजे मरण पत्करणे ही सतीप्रथा होती. बालविवाह, लहान वयातच विवाह करणे, पडदा पद्धत ज्यामध्ये स्त्रियांना पडद्यामागे राहूनच समाजात वागावं लागत होतं. अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्यांना राजा राममोहन राय यांनी विरोध केला ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून. विधवा विवाह, स्त्रियांचे शिक्षण याचं त्यांनी समर्थन केलं. कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. त्याचप्रमाणे संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे, वृत्तपत्र वर्तमानपत्र याद्वारे त्यांनी जनजागृतीसुद्धा घडवून आणली. प्रार्थना समाज बघू विद्यार्थ्यांना. दादोबा पांडुरंग तडखडकर यांनी 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. पुढे परमहंस सभा विसर्जित झाली, म्हणजे संपुष्टात आली आणि तिच्याच काही सभासदांनी मिळून मग नंतर प्रार्थना समाज स्थापन केला. दादोबांचे जे बंधू होते म्हणजे भाऊ जे होते त्यांचं नाव होतं डॉक्टर आत्माराम पांडुरंग. हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. या संस्थेस मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर मिळाल्यामुळे त्याची प्रतिष्ठासुद्धा वाढली होती. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रा गो भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे कार्य पुढे नेलं. मूर्तीपूजेला विरोध करणे, एकेश्वरवाद, एकच देव मानणे, कर्मकांडाला विरोध करणे ही प्रार्थना समाजाची तत्वे होती. उपासना म्हणजे देवाची भक्ती करणे, प्रार्थना यावर त्यांनी भर दिला. प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनाथालय उभारली, स्त्री शिक्षण संस्था उभारल्या, कामगारांसाठी रात्रशाळा म्हणजे रात्रीच्या वेळेस ते शिक्षण घेऊ शकतील, दलितांसाठी संस्था सुरू केल्या. प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना करून सामाजिक समस्या सोडवण्याचा मोठा प्रयत्न केला. त्यानंतर आहे विद्यार्थ्यांनो सत्यशोधक समाज. महात्मा ज्योतिराव फुले यांनी इसवी सन 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी, म्हणजे समाज हा समतेवर आधारित असला पाहिजे, समतेवर समानतेवर आधारित असला पाहिजे, तिथे लहान मोठा हा भेद नसला पाहिजे, या तत्वावर त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला. आणि समाजसुद्धा असाच असला पाहिजे की समाजामध्ये कुठेही लहान मोठा भेद नसला पाहिजे. जर आपल्याला समाज निर्माण करायचा आहे, समाजाचा विकास करायचा आहे, तर तिथे समानता असणं आवश्यक आहे. या गोष्टीवर सत्यशोधक समाजाचा विश्वास होता. त्यांनी स्पृश्यतेला विरोध केला. अस्पृश्यता म्हणजे एखाद्याला स्पर्श केल्याने आपल्याला विटाळ होतो ही जी कल्पना आहे माणसांमध्ये, मनुष्य जातीमध्ये भारतातल्या, ती चुकीची आहे, याचा त्यांनी विरोध केला. त्याचबरोबर बहुजन समाजाच्या शिक्षणाचा त्यांनी पुरस्कार केला. म्हणजे जो बहुजन समाज आहे, जो दलित समाज आहे, जो आतापर्यंत मागे असलेला समाज आहे, त्यांच्या शिक्षणाचा पुरस्कार त्यांनी केला. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार त्यांनी केला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म अशा अनेक पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं. स्त्री पुरुष अथवा माणसामध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरीतीवर त्यांनी कडक टीका केली. त्यानंतर आहे आर्य समाज. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 आर्य समाजाची स्थापना केली. सत्यार्थ प्रकाश या वेदावर भाष्य करणारा ग्रंथ त्यांनी लिहिला. प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून त्यात जातीपातांना स्थान नव्हतं. म्हणजे इथे बघा, आपला जो प्राचीन वैदिक धर्म, आपला जो महान हिंदू धर्म आपण मानतो किंवा जो प्राचीन आपण वैदिक धर्म मानतो, त्यामध्ये जातपात होतीच नाही. कारण की विद्यार्थ्यांना वैदिक काळ ज्याला आपण म्हणतो, तर पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ असे दोन भाग आहेत. त्यामध्ये पूर्व वैदिक काळामध्ये जातीप्रथा नव्हती. व्यक्तीचं काम हे त्याच्या क्षमतेवर आधारित राहत होतं, त्याच्या जन्मावर किंवा जातीवर आधारित राहत नव्हतं. पण उत्तर वैदिक काळात हळूहळू काय होत गेलं की व्यक्तीचा जन्म ज्या कुटुंबात झाला आहे, ज्या जातीत झालेला आहे, त्या व्यक्तीला तेच काम करावं लागत होतं, त्याच्यात ती क्षमता असो वा नसो. म्हणजे या गोष्टीला कुठेतरी स्वामी दयानंद सरस्वतीने सुद्धा विरोध केला आणि त्यांनी हे सांगितलं की कशाप्रकारे आपला जो धर्म आहे, या धर्मामध्ये आधी जातीपातीला जागाच नव्हती, स्त्री पुरुष समानता होती, असं प्रतिपादन सुद्धा त्यांनी केलं. वेदांकडे परत चला, म्हणजे पुन्हा वेदांकडे चला, पुन्हा वेद वाचा, त्याच्यात काय दिलं आहे ते समजून घ्या, त्याच्यातच आपल्या समाजाच्या सुधारणेचं विकासाचं मूळ आहे, हे त्यांनी सांगितलं. असं आर्य समाजाचे ब्रीदवाक्य होते. आर्य समाजाचा भारतभर शाखा उघडल्या गेल्या. आर्य समाजाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिक्षण संस्था सुद्धा उघडल्या गेल्या, जेणेकरून विद्यार्थ्यांना, नवीन येणाऱ्या नवीन पिढीला हे सगळे विचार कळले पाहिजे. त्यानंतरचं संस्था आहे रामकृष्ण मिशन. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद. विद्यार्थ्यांना तुम्ही सगळे स्वामी विवेकानंदांना चांगल्या पद्धतीने ओळखता, तुम्हाला माहीत आहे स्वामी विवेकानंद कोण आहे. रामकृष्ण मिशन हे आपल्या नागपूरमध्ये सुद्धा आहे. नागपूरमध्ये धंतुरी भागात जर तुम्ही गेले तर तिथे एक त्यांचं मोठं
रामकृष्ण मिशनचं एक मोठं मठ आहे. ठीक आहे. तर रामकृष्ण हे कोण होते? रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते. तर रामकृष्ण परमहंस यांचे जे शिष्य होते स्वामी विवेकानंद यांनी इसवी सन 1897 रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनने लोकसेवेची कार्य केली, लोकांची सेवा करण्याचं कार्य केलं. खूप धर्माचा प्रसार केला नाही, त्यांनी लोकांची सेवा केली. दुष्काळग्रस्तांना मदत केली, रोगी दीनदुबळे यांना औषधोपचार केला, स्त्री शिक्षण वाढवलं, आध्यात्मिक उन्नती कशी करायची हे सगळं रामकृष्ण मिशनमध्ये सांगितलं आणि ते काम आजही ते करत आहेत. स्वामी विवेकानंद उत्तम वक्ते होते. वक्ते म्हणजे त्यांना भाषण ते खूप चांगलं द्यायचे, खूप छान बोलायचे. त्यांनी 1893 अमेरिकेतील शिकागो येथे, अमेरिकेमधील जी शिकागो जी जागा आहे, जे एक शहर आहे, त्या शिकागोमध्ये विश्वधर्म परिषद जेव्हा झाली होती तर त्यावेळेस त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि ते हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून त्यावेळेस त्या परिषदेला गेले होते. भारतातील तरुणांना उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त होतपर्यंत थांबू नका असा संदेश सुद्धा त्यांनी दिलेला आहे. आणि असं म्हटलं जातं की जेव्हा स्वामी विवेकानंदांनी भाषण दिलं, त्यांचं जे पहिलं वाक्य होतं त्या पहिल्या वाक्यालाच सगळ्यांनी उभं राहून त्यांच्यासाठी खूप वेळपर्यंत टाळ्या वाजवल्या. त्यांचं ते पहिलं वाक्य होतं. जनरली इंग्लिशमध्ये किंवा कोणत्याही भाषेत स्पीच देताना लेडीज अँड जेंटलमॅन असं म्हटलं जातं, पण माय ब्रदर्स अँड सिस्टर अशा पद्धतीने जेव्हा त्यांनी सुरुवात केली आपल्या भाषणाची, त्यांच्या सुरुवातीलाच लोकांनी कडकडारून टाळ्या वाजवल्या. आणि यावरूनच आपला धर्म कसा आहे, आपण कोणत्या धर्माचं प्रतिनिधित्व करतो हे त्यांनी आपल्या पहिल्या वाक्यातूनच स्पष्टपणे लोकांना, जगाला सांगून दिलं होतं. शीख समाजातील सुधारणा बघा विद्यार्थ्यांना, शीखांमधील धर्म सुधारणेसाठी अमृतसर येथील सिंग सभा स्थापन करण्यात आली. या संस्थेने शीख समाजात शिक्षण प्रसार व आधुनिकीकरण घडवून आणलं. पुढे अकाली चळवळीने शीख समाजातील सुधारणावादी परंपरा चालू ठेवली. तर विद्यार्थ्यांना तुम्हाला एक गोष्ट इथे लक्षात येत असेल की जेवढेही समाज, जेवढ्याही संस्था उभारल्या गेल्या त्यामध्ये एक गोष्ट कॉमन दिसते तुम्हाला आणि ती म्हणजे शिक्षण. की शिक्षण किती आवश्यक आहे आणि ते किती महत्त्वाचं आहे. कारण की शिकल्याने व्यक्ती विचार करण्यास समर्थ होतो. शिक्षण घेणे म्हणजे फक्त पैसा कमवणे नाही, तर शिक्षण म्हणजे आपण आपल्या विचाराने प्रगल्भ होतो, विकसित होतो, समृद्ध होतो आणि ती समृद्धता समाजाच्या प्रत्येकच गटात आली पाहिजे यासाठी वेगवेगळ्या या समाज गटांनी कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. तर नंतरची सुधारणा बघू, स्त्रीविषयक सुधारणा. ब्रिटिश सत्तेचा भारतात विस्तार झाला. त्या काळात भारतातील स्त्रियांची परिस्थिती दयनीय होती. दया येण्यासारखी होती. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, समानतेची वागणूक दिली जात नव्हती. बालविवाह, जरटकुमारी विवाह, पतीचं वय खूप जास्त आणि पत्नीचं वय खूप कमी, याला जरटकुमारी विवाह असं म्हणतात. हुंडा पद्धती, ठीक आहे, वर पक्ष वधू पक्षाकडून पैसे घ्यायचा लग्नासाठी किंवा लग्नाला एक खर्च म्हणून किंवा लग्न जुळलं तेव्हा जे वधू पक्ष आहे ते वधू पक्ष वर पक्षाला पैसे द्यायचे. तर अशी हुंडा प्रथा. त्यानंतर सती प्रथा, केशवपन म्हणजे ज्या स्त्रिया विधवा आहेत त्यांचे केस कापले जायचे, ठीक आहे, याला केशवपन पद्धत म्हणतात. विधवा विवाहास विरोध, अशा अनेक प्रथा समाजात होत्या. तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड बेंटिंग यांनी सतीबंदी कायदा करण्यासाठी राजा राममोहन रॉय यांच्यासारख्या समाजसुधारकांची मदत केली. गोपाळहरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी शत म्हणजे 100 पत्रे त्यांनी लिहिली होती आणि ती वेगवेगळ्या त्या एका वर्तमानपत्रातून ती छापून आली होती. त्यामध्ये त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार सुद्धा केलेला आपल्याला दिसून येतो. 1848 महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडे ॲक्च्युली त्यांचे मित्र होते, तात्यासाहेब भिडे, त्यांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. यात त्यांना त्यांची पत्नी सावित्रीबाई यांनी भरपूर मदत सुद्धा केली. विद्यार्थ्यांनो, या पहिल्या शाळेमध्ये, मुलींच्या या पहिल्या शाळेमध्ये फक्त 9 मुली होत्या. सगळ्यात आधी फक्त 9 मुली होत्या आणि नंतर हळूहळू त्या वाढत गेल्या आणि आज आपण बघतो की जगात भारतामध्ये जितक्याही मुली शिकत आहे त्याचं मूळ इथे आहे. त्याची सुरुवात आपल्या महाराष्ट्रातून, पुण्यातून झालेली आहे. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी ती केलेली आहे. त्याच्यामुळे सगळ्या महिलांना, सगळ्या मुलींना याबद्दल नक्कीच त्यांचं आभार मानलं पाहिजे. तर त्यात त्यांना त्यांची पत्नी सावित्रीबाई यांनी भरपूर साथ दिली. समाजातील कर्मठ लोक जे कट्टर आहेत, जे धर्मामध्ये काहीही बदलाचा विचार, समाजात काही बदल त्यांना मान्यच नाही असे जे कर्मठ लोक आहे त्यांनी टीका केली. स्त्रियांना शिक्षणाची काय गरज आहे असं त्यांनी म्हटलं, निंदा केली. आणि हे सगळं निंदा, हे सगळं अपमान, ही सगळी टीका पत्करूनही सावित्रीबाईंनी शिक्षणाचं आपलं कार्य सुरूच ठेवलं.
महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहसुद्धा स्थापन केलं होतं. म्हणजे लहान मुलांना मुलगी जर झाली तर मारून टाकलं जात होतं. त्याचं प्रतिबंधक गृह म्हणजे ते झालं नाही पाहिजे यासाठी सुद्धा प्रयत्न यांनी केले. केशवपनाची पद्धत बंद व्हावी, म्हणजे स्त्रियांना विधवा झाल्यानंतर त्यांचे केस कापले जायचे, कापून टाकले जायचे, ती पद्धत बंद व्हावी म्हणून नाभिकांचा संपसुद्धा घडवून आणला. नाभिक म्हणजे जे केस कापणारे असतात ते.